श्रोते हो नमस्कार. आज ऐकूया अज्ञात लेखकाची निळा नेलपेंट ही कथा. ताईच्या सासरी गेलेली समृद्धी फणफणतच घरात आली. हातातल्या पिशव्या बेडवर आदळल्या आणि फ्रीजमधली थंड पाण्याची बॉटल घेऊन घटाघटा प्यायली. आई शांतपणे तिच्या मूडचे निरीक्षण करत होती. काहीतरी बिनसले हे लक्षात आलं. 5 मिनिटात जरा शांत झालं तशी आई बेडरूममध्ये गेली. समृद्धी टीव्ही लावून बसली होती. तिला बोलतं करत आई म्हणाली, जेवणार आहेस की काही खाल्लंय ताईकडे? समृद्धी परत फणफणत बोलू लागली. ताईच्या घरी कुठलं? बाहेरूनच मस्त पिझ्झा खाऊन गेलो आम्ही घरी. म्हटलं की ताईलाच राबावं लागेल. मग बाहेरचं खाणं काय वाईट? घरी गेलं की ताई बसली पाणी भरत. का तर म्हणे 4 दिवसांनी पाणी येतं. मग सासू, दीर, जाऊ कोणीही भरायचं ना. ताईचीच कशाला वाट बघायला हवी? बाकीचं होतेच ना घरात. बाकी सगळ्यांनी बसून खायचं आणि ताईनीच मर मरायचं. खरं तर ताईंनी आता सरळ वेगळंच राहायला हवं. गरज काय असल्या ऐतखाऊ माणसांची? आता आईनी थोड्या चढ्या स्वरात बोलायला सुरुवात केली. तुझ्या ताईचं सासर आहे ते. जरा तरी आदराने बोल. तुला नेहमी मीच चुकीची वाटते. त्यांचे दोष दिसत नाहीत? ताई पण तशीच. सासू तिला इतकं राबवते तरी त्यांचीच हाजी हाजी करायला जाते. आई तिथून उठली. समृद्धीचा पारा आणखी वाढला असता तर ती त्या लोकांचा जास्तच तिरस्कार करायला लागली असती. आईने छान चहा केला आणि तो घेऊन ती परत बेडरूममध्ये गेली. चहा पिऊन समृद्धी थोडी शांत झाली तशी आई म्हणाली, बघू काय काय शॉपिंग केली? आता समृद्धीला एकदम उत्साह आला. तिने एक एक करून वस्तू दाखवायला सुरुवात केली. शेवटी एक नेल पेंटचा बॉक्स दाखवता दाखवता म्हणाली, बघ आई, यात ना सगळे रंग आहेत. आई कौतुकाने तो बॉक्स उघडून बघू लागली. मग हळूच म्हणाली, हे निळं नेलपेंट काहीतरीच आहे हं. असं कोणी लावतं का? आणि हे काळं खूपच पातळ वाटतंय. आणि हे बघ, हे तर घट्ट झालंय. काय हे समृद्धी? नीट बघून आणायचं ना. त्यावर समृद्धी बोलली, राहू दे गं. एवढे सगळे रंग म्हटल्यावर काहीतरी कमी जास्त असेलच की. आणि तो निळा रंग माझ्या ड्रेसवर मॅचिंग होतो. त्यावर स्मित करत आई म्हणाली, मग जरा विचार कर समृद्धी. मी निर्जीव वस्तूला नावं ठेवली तर तुला इतका राग आला तर तू सजीव माणसांना नावं ठेवतीयस. आता बघ, हा निळा रंग एरवीच तू नखांना लावला तर तो थोडा विचित्र वाटणारच. पण तोच रंग तू निळा ड्रेस घातल्यावर लावलास तर किती खुलतो. ह्या घट्ट होत आलेल्या नेलपेंटमध्ये 2-4 थेंब पेट्रोलचे टाकले की ते पातळ होईल. असंच माणसांचं असतं. सगळेच गुण त्यांचे मॅचिंग होतातच असं नाही. संसार म्हणजे नेलपेंटचा बॉक्सच समज. एखादा सदस्य वरवर कर्मठ वाटतो पण आपल्या प्रेमाचे 4 शब्द त्याला लवचिक बनवतात. एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात कमी असते पण तीच व्यक्ती दुसऱ्या एखाद्या गोष्टीत परफेक्ट मॅच असते. हे सगळे रंग एका बॉक्समध्ये भरले आणि थोडंसं तडजोडीचं पेट्रोल यात टाकत राहिलं की ही नाती सुकत नाहीत. उलट नात्यांची चमक वाढवतात. संसाराचे रंग पक्के करत राहतात. आणि ज्या व्यक्ती हे आनंदाने स्वीकारत नाहीत त्यांना रिमूव्हरचा पर्याय सोपा वाटतो. पण रिमूव्हर लावताना एक गोष्ट नक्की बघायला हवी की आपण खरंच परफेक्ट कलर आहोत का? आपल्यात काहीच दोष नाही का? स्वतःत एक जरी दोष आढळला तर मग तुम्ही पण त्या बॉक्समध्ये फिट नाही आहात. तरीही तुम्हाला त्या बॉक्सने स्वीकारलं आहे ना. समृद्धीने आईच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, सॉरी आई. आज मला कळलं ताईला त्रास होऊ नये ताई सासरी सुखी का आहे. कारण तिने तो बॉक्स स्वीकारलाय आणि बॉक्सने तिला. आईने समाधानाने हसून समृद्धीला जवळ ओढलं. निळा नेलपेंट परफेक्ट मॅच झाला. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.